ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। आपण बघितलं कसं असतं सामान्य जीवनामध्ये, कसं असतं की सगळ्यांबरोबर आपल्याला राहावं लागतं ना. पशु पक्षी माणसं वनस्पती यांच्याबरोबर आपल्याला राहावं लागतं. आणि त्यांच्यामध्ये आपण कसं काय राहायचं. पशु पक्षी प्राणी वनस्पती सगळी माणसं सुद्धा यांच्यामध्ये आपल्याला राहावं लागतं. मग ते कसं काय राहायचं. आपण सर्वसाधारणपणे संसारात हे सगळं करावंच लागतं. सगळ्यांच्या मध्ये राहून आपल्याला कधी कधी ॲडजस्ट करायला लागतं, कधी दुसऱ्यांना ॲडजस्ट करायला लागतं. मग त्याचा त्रास आपल्याला का होतो. कारण अज्ञान एकच कारण आहे. लोकांना काय वाटतं, चला खूप शिकलो आपण, खूप अभ्यास केला, लगेच ताबडतोब नोकऱ्याही लागतात. फार कठीण राहिलेलं नाही पूर्वीसारखं. आणि नोकरी लागली त्याच्या पाठोपाठ काय आहेच माहिती आपल्याला, विवाह झाला, हो की नाही. असं लोकांना वाटतं हे म्हणजे यश आहे. लोकांना काय वाटतं, हे सगळं म्हणजे यश आहे. व्यवहारिक जीवनातलं ते यश आहे, नो डाऊट. परंतु काय आहे, आपल्याला आता काहीच वाचायची जरुरी नाही. शिक्षण, नोकरी, विवाह ही 3च कर्तव्य आहेत आयुष्यात, असं सगळ्या लोकांना वाटत असतं. मोठ्या लोकांना वाटतं आपल्या मुलांनी या 3च गोष्टीत स्थिर व्हावं. मुलांनाही वाटतं आता आपलं झालं सगळं, किती कष्ट करणार आहे, आता आहे ती नोकरी करायची आणि संसार चालवायचा, बस.
आनंदात राहायचं. तर परत काहीही अभ्यास करायचा नाही. संसार करताना कुठे अभ्यास करणार. अशी मधली काही वर्ष नोकरी, संसार आणि अडकल्यामुळे कंटाळा येतो म्हणून मौज मजा, हे सगळं ठीक आहे म्हणजे नॉर्मल जीवनात. पण ज्यावेळी उलटं होतं आहे, आपलं अंगामध्ये शक्ती असते, त्यावेळी आपण कितीतरी गोष्टी करू शकतो. म्हणजे नोकरी, संसार, रविवार एन्जॉय करणं, या व्यतिरिक्त आपण भगवंताची साधना केली पाहिजे. या व्यतिरिक्त असं आहे. खूप ताकद असते तेव्हा अंगात. आणि आता पुढच्या वयांमध्ये होतं काय, हे ज्ञान समजलं, डोळ्यातून अश्रू उभे राहतात, परंतु त्या हाताने काही होत नाही आपल्याला. आणि मग हे जमणार नाही म्हणून तो मार्ग आपण सोडून देतो आणि जास्तीत जास्त पारायणाचा मार्ग स्वीकारतो. कारण आपल्याला ना सगळ्यात इंटरेस्ट असतो. कोण काय बोललं, कोणाचा द्वेष करायचा आहे, कोणाशी शिष्टपणाने राहायचं आहे, कोण आपल्या विरुद्ध बोलतं आहे, आता त्याला कसं दाखवायचं, अशा रीतीने आपले सगळे इंटरेस्ट असतात. अंगात ताकद, हातात पैसा, मग ते ॲटोमॅटिक होतं. कुणाला मी दोष म्हणून देत नाही आहे, पण ते ॲटोमॅटिक तसं होत राहतं. आणि असलेली जी शक्ती आहे, चैतन्याची शक्ती असते ती, परंतु आपल्या पुढे आपल्याहून मोठे असणारे जर वंशपरंपरागत हे लोक हे करत असतील, स्वतः तयार होऊन इतरांना तयार करत असतील, तर काय करायला पाहिजे, तरच ते पुढची पिढी तयार होते. वेळोवेळी बाबा रे, आता तुझं शिक्षण झालं, तुझ्या मनाप्रमाणे तू फॉरेनला जाऊन आलास, तुझ्या मनाप्रमाणे तुझी नोकरी चालू झाली, आता त्याच्यात काही फरक पडणार नाही आहे, पुढे 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 जाणार आहेस तू. तुझ्या मनाप्रमाणे विवाह झाला, आता संसारसुद्धा स्थिर झाला, आता तू ध्यान करायला पाहिजे. पुढच्या पिढीला आधीच्या पिढीने गुरूंकडे न्यावं लागतं. म्हणजे मग आपलं एकंदरीत जीवनाचा हिशोब चुकत नाही. नाही तर वय पुढे जातं आणि आपल्या हातून पुढे पुढे काहीच होत नाही. आणि मग असं वाटतं हा फार उशीर झाला आणि आपण काहीच केलं नाही आत्तापर्यंत. इतक्या गोष्टी आपल्या जीवनात येत राहतात की असं जर आपण म्हणू की आम्ही हे झालं की करू, ते झालं की करू, आम्हाला अडचणी आहेत, मग आत्ता नको, इतक्या गोष्टी येत राहतात आपल्या जीवनात आणि रोज रोज बिझी आहोत आपण. पण मग काय वाट बघायची आहे का आपल्याला की आपलं हे सगळं झालं की करू, ते झालं की करू? असं कधीच संपणार नाही. कितीही अर्जंट गोष्टी असतील तरी जर आज मनात आलं असेल तर आज करायला सुरुवात करायची आणि छोट्या छोट्या गोष्टीपासून 10 मिनिटाचं ध्यान करा, मग जागृती ठेवून 8 दिवसांनी 10 मिनिटाचं 20 मिनिटं करा.
मग महिन्यानी 20 मिनटं ध्यान चांगलं व्हायला लागलं की 30 मिनटं करा. आणि अर्धा तास ध्यान चांगलं होऊ लागलं की त्या अर्ध्या तासावर आधी मन स्थिर करा आणि नंतर बाकीचं बघू. कधीही हातातली संसाराची कामं संपणार नाही आहेत. असं आहे की कर्म जी आहेत, नियतकर्म, ह्याच्यामुळे आपण वासना संपवतो आणि वासना संपवल्यामुळे आपण अध्यात्माकडे वळतो. इथपर्यंत ठीक आहे. परंतु अध्यात्माकडे वळल्यावर आध्यात्मिक प्रगती झाली की आपोआप काहीही न करता सुद्धा वासना मिटतात सगळ्या. आणि असं आलेलं आहे गीतेत की जर एकदा का तू येऊन मला मिळालास तर काय होईल, तुझी सगळी पापकर्म नष्ट होतील आपोआप. कारण मी काही करणार नाही आहे, पण तुझं मनच स्थिरावलं चांगल्या गोष्टींवर, भगवंताच्या स्मरणावर, की ॲटोमॅटिकली काय होईल, तुझी पापकर्म नष्ट होतील. मनच पवित्र झालं ना आता, ते आपोआप होणार आहे. आपण असं पाहिलं की जीवनात आपल्याला व्यवहार करावाच लागणार आहे. सगळ्या गोष्टींचं सतत कामं करावी लागणार आहे, व्यवहार करावा लागणार आहे. लोकांशी संबंध, अनंत गोष्टी आहेत. पण म्हणून काय आपण थांबणार आहोत का? केवळ एक दृष्टी आपल्याजवळ असेल, केवळ एक दृष्टी आपल्याजवळ असेल तर हे सगळं सोपं जाणार आहे. काहीच करावं लागणार नाही विशेष. आणि ते एक ज्ञान कोणतं आहे? वेदांतिक ज्ञान, उपनिषदिक ज्ञान. उपनिषद शब्देन विद्या उच्यते. उपनिषद म्हणजे ईश्वराजवळ बसून ध्यान करणं, पुढे जाणं. हा शब्दच मुळी, शब्दाच्याच अक्षरात त्याचा अर्थ आहे. उपनिषदात काय असतं? सत्याचं ज्ञान असतं. सत्याचं ज्ञान असतं. ते जर गुरुनी सांगितलं तर ते ज्ञान हळूहळू आपल्याला होऊ लागतं. त्यालाच उपनिषद म्हणतात, त्यालाच वेदांत म्हणतात. आम्ही जर उपनिषदाचं ज्ञान व्यवहारात आधी वापरलं, 24 तासाच्या व्यवहारात, तर होतं काय माहिती आहे की आपल्याला ते जगायची सवय लागते आणि मग रात्री ध्यान करायचं. विद्येलाच उपनिषद म्हणतात, ज्ञानालाच उपनिषद म्हणतात. अंतिम ज्ञान, सत्यज्ञान, त्यालाच वेदांत म्हणतात. गीतेच्या 2ऱ्या अध्यायात अर्जुनाने प्रश्न विचारला होता ना, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशवः स्थितधीः किं प्रभाषेत
किमासीत व्रजेत किम. ज्याला हे ज्ञान झालेलं आहे तो कशा तऱ्हेने बोलतो, कशा तऱ्हेने तो चालतो, कशा तऱ्हेने तो राहतो, त्याचे विचार कसे आहेत, आणि त्याच्या प्रतिक्रिया या जगताशी कशा असतात असं विचारलं होतं अर्जुनाने. खरं म्हणजे बघायला गेलं ना तर ही सृष्टी एकच आहे की नाही. सृष्टी ही एकच आहे. तर या सृष्टीमध्ये खरं तर प्रत्येक गोष्टीचा परिणाम कसा व्हायला हवा, एकच ना. पण तसं होत नाही, प्रत्येकावर वेगवेगळा परिणाम होतो. मग असं का होतं? आम्ही आधी गीता शिकल्यामुळे आम्हाला सोपं जाणार आहे हे काय म्हणतायत ते. तर या सृष्टीमध्ये जड आणि चेतना असे मिक्स आहे. हां, विविधता हेच या सृष्टीचं वैशिष्ट्य आहे. सगळं वेगवेगळं असतं. त्यामुळे प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी आहे, प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे. हां, प्रत्येकाचं कर्म पण वेगळं आहे. आणि ते आमच्या सगळ्या जीवनावर म्हणजे आमच्या वासनांवर, आमच्या संस्कारांवर ते अवलंबून आहे. म्हणून विविधता आहे सगळ्या कर्मांमध्ये. ज्ञान एकच आहे, पण ते प्रत्येकातून जेव्हा व्यक्त होतं ते ज्ञान, त्यावेळी फरक पडतो, त्यावेळी विविधता येते. प्रत्येकाची प्रतिक्रिया, प्रत्येकाने ते घेतलेलं ज्ञान कसं आहे त्याची भिन्नता आपल्या लक्षात येते. आणि म्हणूनच काय आहे माहिती का, की सगळ्यांचा व्यवहार, सगळ्यांची प्रतिक्रिया, सगळ्यांची कर्म ही वेगवेगळी असतात. या सृष्टीमध्ये आणखीन एक विविधता म्हणजे काय की नामरूप. नावं प्रत्येकाला वेगळी, म्हणजे नुसतं माणसांना नाही हो, अनेकांना. पशु, पक्षी, वनस्पती, प्राणी, मनुष्य नावं आहेत. आणि त्या विशिष्ट नावांना विशिष्ट रूपं पण आहेत. ह्या नावाचा म्हणजे अशा रूपाचा माणूस किंवा कोणीही सजीव, किंवा नदी हे नाव घेतलं, अशा स्वरूपाची वाहती नदी असते. लक्षात येतं. मग आपण जी नदी पाहिली असेल ते आपल्या डोळ्यासमोर येतं. इतकी जरी विविधता असली तरी सुद्धा
त्या विविधतेत एकता आहे. काय आहे ती एकता? समानता आहे. ती समानता काय आहे? की एकच एक सत्य आहे सगळीकडे वावरणारं. सगळीकडे एकच तत्व संचारलं आहे आणि तेच काम करतं आहे. त्यामुळे सगळ्या विविधतेत आपल्याला ज्यावेळी ईश्वराचं दर्शन होईल त्यावेळी आपण समजायचं की आपण आता काहीतरी प्राप्त करू शकू. आत्मतत्व विचारांमध्ये ते आलं पाहिजे. ज्यावेळी आपल्याला एकत्वाची दृष्टी येते ना, एकत्वाची म्हणजे सगळीकडे आपण परमेश्वर बघू लागतो. वस्तूमध्ये, व्यक्तीमध्ये सगळ्यात परमेश्वर. एक उदाहरण सांगायचं झालं तर कुठला तरी एक दगड पडलेला आहे. तर त्या दगडाचा जो आकार आहे ना, त्या दगडाला काही कोणी ठोकलं नाही आहे, मुद्दाम काही केलेलं नाही आहे. पण दगडाचा जो आकार आहे ना, त्याच्यात कुणाला गणपती दिसतो कधी कधी, तो तसं असतं. म्हणजे तो आकार येतो, सोंड येते, सोंड दिसते, गणपतीचे डोळे दिसतात, काय काय होतं. म्हणजे काय, ती दृष्टी येते ना आपल्याला, ती दृष्टी आपल्याला येते की त्या दृष्टीने पाहायचं. आणि मग सांगणारा कितीतरी सांगतो की ह्याच्यात मला गणपती दिसतोय, पण दुसऱ्या बघणाऱ्याला तो दिसत नाही. प्रत्येकाचे संस्कार वेगळे आहेत, त्या संस्कारातून त्याची दृष्टी तयार होते. आणि प्रत्येक वेळी म्हणजे आपले कधी कधी निर्णय होत नाहीत, हे करायचं का ते करायचं. बुद्धिविवेक करते पण तरी निर्णय होऊ शकत नाहीत. अशा वेळी ज्या वेळी बुद्धीला एकत्व येईल, विदाऊट एनी डाऊट सगळं भगवंतच आहे. आणि वास मला काही ती दिसायची जरूर नाही आहे तो भगवंताच्या रूपात, पण येतच आहे. तोच आहे, त्या अनुभवाने मला समजतंच आहे. ही जेव्हा एक स्टेज लागू होईल तेव्हा सगळं सोपं जाईल.
हं. मग आता असं म्हणजे काय झालं माहिती का, ऋषी मुनींच्या अभ्यासानुसार आपण लॉजिकली सुद्धा असं होतं, मागे मागे जात गेलो आपण की हां मग आता विविधता येते, एकता शोधायची आपण आता सवय लावली आहे. हां, एकता शोधू लागलो आहे आपण त्याच्यामध्ये. परंतु एकता त्याच्या आधी कोणची स्टेज आहे, विविधता आहे. विविधता ही का दिसत होती आम्हाला? सगळ्यात सोपं उत्तर म्हणजे अज्ञान नव्हतं आम्हाला. उपनिषदांचं ज्ञान नव्हतं. आणि सारखं ते ज्यांच्यातर्फे घेतलं जातं ते जे ते ज्ञान घेतात त्यांना हे जीवन सोपं आहे. यातून ऋषीमुनींनी असा अर्थ काढला की मग हे विविधता आम्हाला आमच्या दृष्टीला का दिसते? अज्ञान विज्ञान ते जाऊ दे, अज्ञान म्हणजे नेमकं कशाचं अज्ञान आहे? विविधता आम्हाला का दिसते? विचारांमध्ये विविधता केव्हा येते? ऋषीमुनींचं हे सांगणं आहे. विचारांमध्ये विविधता केव्हा येते? आपल्या वासनांमुळे, या जन्मीच्या आपल्या संस्कारांमुळे. वासना होत्या, त्याचे काही संस्कार आपण बरोबर आणलेत, काही संस्कार इथे तयार केलेत. मग कोणत्या संस्कारांना आपण थारा दिला आहे, चांगल्या का वाईट, आणि कोणत्या संस्कारांना आपण बाजूला काढून टाकलं आहे. तर ऋषीमुनींचं हे असं म्हणणं आहे की ते मागे मागे गेले त्याचा शोध लावत. कशामुळे विविधता दिसते? तर संस्कारांमुळे किंवा वासनांमुळे. तर वासनांचे संस्कार तयार होतात मनावर. मग मनामध्ये जर जास्त गोंधळ झाला तर विविधता येत नाही का? निर्णय पक्का कोणताच होत नाही. त्यामुळे त्याचा काहीच उपयोग नाही आहे. म्हणून काय झालं पाहिजे? ही जर विविधता नष्ट करायची असेल, कारण त्याशिवाय आत्मप्राप्ती नाही. एकत्व असेल, एकाग्रता असेल, एकांतवास असेल तरच आपला अभ्यास होतो ना. जराही जर कॉन्सन्ट्रेट होऊ दिलं जात नसेल, बघा ना तुम्ही, आपण कोणत्याही एका ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं, कोणत्याही एका गोष्टीवर, किती बेस्टच करतो आपण. मग जर खरोखरीच तुमचा हेतू असेल भगवंताला भेटणं किंवा भगवंताशी आपण एकरूप होऊन जाणं, हेच जर तुमचं ध्येय असेल, तर मग फक्त तुमचं मन सतत व्यवहार करता करता, आणि आजकाल तर काही विचारूच नका, व्यवहार खूप स्पीड आहे, त्याला व्यवहार चालू आहे, व्यवहाराला अतिशय स्पीड आहे आणि आपण त्याच्यातच बुजून जातो. पण आपण नेहमी अलिप्त राहून
अलिप्तपणे त्या गोष्टी साधल्या पाहिजेत. म्हणजे ती जीवनातली विविधता निघून जाईल. हा एक प्रमुख विषय आहे. मनातली विविधता नष्ट करायची. मग परत तेच आलं, पण ते वेगळ्या शब्दात, की फक्त वर्तमानात राहायचं, की मग ही ऑटोमॅटिक विविधता नष्ट होते. आणि हे जेव्हा होईल ना माणसाचं, त्यावेळी मनुष्य एकाग्रतेने ध्यान करू शकेल आणि त्याला जीवनात यश म्हणजे काय तर आत्मस्वरूप प्राप्त होईल. काही आजच्या ह्याच्यावर प्रश्न विचारायचे असतील किंवा काही सांगायचं असेल तर सांगा, पण त्यापूर्वी आपण प्रार्थना करून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. लेफ्ट कोण झालं आता?